हॅलो फ्रेंड्स, द आयुर्वेदिक मेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण दर्शन टॉपिक पाहत होतो. तर दर्शन टॉपिकमध्ये आपण दर्शन निरूपण आणि नंतर आपण सर्व आस्तिक दर्शन खतम केले होते. तर आता नास्तिक दर्शन पाहणार आहोत. तर आपण आस्तिक दर्शनमध्ये काय काय बघितलं. आस्तिक दर्शनमध्ये आपण सांख्य दर्शन बघितलं, आपण योग दर्शन बघितलं, आपण वैशेषिक दर्शन बघितलं, आपण न्याय दर्शन बघितलं, आपण पूर्वमीमांसा बघितलं, आपण उत्तर मीमांसा बघितलं. त्याच्याबद्दल मी सर्व माहिती लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेली आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर बघू. त्याच्यामध्ये आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शनमध्ये 3 दर्शन येतात. काय? चार्वाक, जैन दर्शन आणि बौद्ध दर्शन. कोणते? चार्वाक, जैन आणि बौद्ध. तर यावेळेस नाही का जैन, चार्वाक किंवा बौद्ध दर्शनावर याचे चान्सेस जास्त येतात. एकदम इझी आहे, जास्त अवघड नाही आहे. सर्व फक्त मी काय करते असे पॉईंट सांगते तुम्हाला जे डिफरंट येतात, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे. बाकी तुम्ही माहिती लिहू शकता. ठीक आहे. तर नास्तिक दर्शन. नास्तिक दर्शनमध्ये पहिल्यांदा कोणतं पण दर्शन आलं, कोणतं जरी दर्शन लिहायचं असलं तर पहिल्यांदा आपण दर्शन निरूपणमधलं चार्ट बघितला होता तो लिहायचा. म्हणजे काय लिहायचं? पहिल्यांदा आपण ही जी माहिती आहे आपली, आपण ही जी माहिती बघितली होती, निरुक्ती दर्शनची व्याख्या काय आहे, संख्या किती संख्या आहे, आस्तिक दर्शन, नास्तिक दर्शन, हे सर्व एवढं सर्व लिहिणं झालं की त्याच्या बाद मग आपलं ज्या दर्शनाबद्दल विचारलं ते लिहायचं. तेव्हा तुमचं SAQ असो का LAQ असो, त्याला एक वजन भेटेल, त्याला एक मार्क भेटतील, त्याला एक व्यवस्थित पॅटर्न येईल आणि त्याला एक प्रेझेंटेशन म्हणतात. ठीक आहे. हे काय आहे की जेव्हा पण आपल्याला जे पण टॉपिक लिहायचा तर हे लिहायचं. दर्शनमध्ये कोणतं जरी दर्शन आलं, पहिल्यांदा हे इंट्रोडक्टरी पार्ट आपल्याला येणं जरुरी आहे. ठीक आहे. हा काय आहे? इंट्रोडक्टरी पार्ट. ठीक आहे. नंतर आता आपण बघणार आहोत नास्तिक दर्शन. ठीक आहे. नास्तिक दर्शनमध्ये आपण चार्वाक दर्शन पहिल्यांदा बघू आपण. चार्वाक दर्शन काय? चार्वाक हा शब्द चर्व धातूपासून बनला आहे. चार्वाक शब्द कशापासून बनला आहे? चर्व धातूपासून बनला आहे. याचा अर्थ काय होते? चावणे किंवा भोजन करणे असा होतो. या दर्शनानुसार काय? कर्मकांडे, ज्ञानकांडे, आत्मा, मोक्ष हे काहीच नाही. फक्त काय? आनंद हाच जीवनाचा हेतू आहे. तर चार्वाक दर्शनाने काय सांगितलं की कर्मकांड, ज्ञानकांड, आत्मा, मोक्ष हे काहीच नसते. फक्त आनंद हा जीवनाचा काय आहे? मुख्य हेतू आहे. हे कोणी सांगितलं? चार्वाक दर्शनाने सांगितलं. याचे पर्याय नाव काय? तर त्याला लोकायत किंवा बृहस्पत्य म्हणतात. ठीक आहे. नंतर त्याचं मुख्य तत्व काय? यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ठीक आहे. तर हा एकदम महत्त्वाचा श्लोक आहे. तर हा पाठ करायचा आणि सोपापणे आणि मजेशीरपणे. यावत जीवेत सुखम जीवेत म्हणजे जोपर्यंत जगत आहे सुखाने जगायचं. ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणजे काय करायचं? कर्ज काढायचं. ऋण म्हणजे काय? कर्ज काढायचं. आणि मस्त घृतम पिबेत म्हणजे मजा करायची. याचा अर्थ असा होता की मजा करायची. ठीक आहे. म्हणजे जोपर्यंत जगायची, सुखाने जगायची, उधार घ्यायची आणि मजा करायची, ही याची मान्यता आहे. ती कशाची? चार्वाक दर्शनची. तर मजेशीर आहे, समजायला पण आणि इझी टू अंडरस्टँडिंग आहे. ठीक आहे. यांनी प्रत्यक्ष प्रमाण मानले. यांनी काय मानलेलं आहे? प्रत्यक्ष प्रमाण मानले म्हणजे प्रॅक्टिकल लाईफ. प्रत्यक्ष प्रमाण मानले. परमेश्वराला न मानता राजच सर्व आहे असे त्यांनी सांगितलेले आहे. त्यांनी काय मानलं? त्यांनी परमेश्वराला नाही मानलं. त्यांनी सर्वात मोठं महत्त्वाचं स्थान कोणाला दिलं? राजाच, की राजच सर्व काही असं सांगितलेलं आहे. नंतर काय? मोक्ष, पुनर्जन्म, आत्मा, स्वर्ग, नरक असं काहीच नसते. त्यांचं म्हणणं काय होतं की मोक्ष, पुनर्जन्म, आत्मा, स्वर्ग, नरक हे काहीच नाही. फक्त त्यांनी 4 तत्वे मानली. काय? त्यांनी 4 तत्वेच मानली. आपण पंचमहाभूत मानतो, आपण 5 तत्वे मानतो. याने किती तत्वे मानली? 4. पृथ्वी, आप, तेज, वायू. काय मानली? पृथ्वी, आप, तेज, वायू. आणि त्यांनी वाद कोणता सांगितला? यांनी सृष्टी उत्पत्तीसाठी यांनी स्वभाववाद सांगितला. स्वभाववाद म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की जसं आहे तसंच आहे. जसं आहे म्हणजे सृष्टी उत्पत्ती जी आहे ती आधीच होती, त्याच्यापासूनच झालेली. ही त्याचं उत्पन्न होतं, कोणी याला उत्पन्न नाही केलं. हे त्यांचा स्वभाव होता. हे जे 4 तत्वे सांगितले याच्या स्वभावातून सृष्टी उत्पत्ती झालेली असं सांगितलेले आहे. आणि ते सांगितलं की अर्थ प्राप्त करिता म्हणजे पैसे कमवण्यासाठी कृषी करा, गोपालन करा, व्यापार करा, नोकरी करावी असे यांनी सांगितलं. तर याच्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो की चार्वाक दर्शन केव्हा आलेलं आहे. ज्या टाईमला राजा महाराजा असायचे त्या टायमाची ही संकल्पना आहे, त्या टायमातलं हे दर्शन आलेलं आहे. म्हणून त्या काळात जे लोकांची मान्यता होती, जसे ते जीवन जगायचे त्या हिशोबाने त्यांनी हा चार्वाक दर्शन मानलेलं आहे. ठीक आहे. नंतर आयुर्वेदावर याचा काय प्रभाव दिसते? आयुर्वेदानं चार्वाक दर्शनातून काय शिकलं? आयुर्वेदाने सांगितलं की आयुर्वेदानं प्रभाव म्हणजे काय? प्रत्यक्ष प्रमाणाचा स्वीकार केला. स्वभावात कोण स्वीकारला? स्वभावात सुश्रुतांनी स्वीकारलेला आहे. तर आता हे असं एवढं टॉपिक नाही का आपल्याला हे शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे. हे शॉर्टमध्ये काय सांगितलेलं आहे बाकी याला तुम्ही लिहू शकता. बाकी लिहायला आपण कसं लिहायला पाहिजे, प्रेझेंट कसं करायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगणारच हो. किंवा तुम्ही पण तुम्हाला पण माहिती आहे किंवा समजा तुम्हाला जर का SAQसाठी आला हा प्रश्न, जर का SAQसाठी आला तर SAQसाठी तुम्हाला काय लिहायला लागेल? पहिल्यांदा दर्शन काय आहे ते सांगायला लागेल.
चारवाक दर्शनबद्दल माहिती, दर्शनची निवृत्ती सांगायची. मग सांगायचं की बा चारवाक दर्शन माधवाचार्यांनी 16 हे सांगितले, दर्शन सांगितले. त्याच्यातली 9 महत्त्वाचे, 9मध्ये 6 आस्तिक, 3 नास्तिक. 3 नास्तिकमध्ये नास्तिक दर्शनमध्ये चारवाक दर्शन, बौद्ध दर्शन आणि जैन दर्शन सांगितलेलं आहे. तर आपण चारवाक दर्शन, मग चारवाक दर्शनाची निवृत्ती वगैरे लिहायची, हे लिहायचं. बाकी आता तुम्ही याला एक्सप्लेन करू शकतात, याला थोडं स्वतःचे वाक्य टाकून पण तुम्ही शब्द लिहू शकतात किंवा यांनी मोक्ष, पुनर्जन्म, आत्मा वगैरे हे काही मानलं नाही, बाकीच्यांनी मानलं. तर हे एक्स्ट्रा पॉईंट आपण जे पण बाकी दर्शनामध्ये शिकलो ते आपण लिहू शकतो. ते काही मोठी गोष्ट नाही, पण आपल्याला लक्षात काय ठेवायचं, हे टॉपिक आलाच पाहिजे. त्याच्या एक्स्ट्रा तुम्ही टाकू शकता, पण एवढा कंपल्सरी पॉईंट आलाच पाहिजे, एवढा टॉपिक आपला आलाच पाहिजे. ठीक आहे. तर एक पॉईंट लक्षात घ्या तुम्ही, पॅटर्न लक्षात घ्या की आपल्याला दर्शन आलं तर काय लिहायचं ते लक्षात घ्या. ठीक आहे. बाकी माहिती तर तुम्ही लिहिसालच, आपल्याला तर माहितीच आहे. आपल्या थिअरीमध्ये आपल्याला माहिती आहे, थिअरीमध्ये आपण मनाचे वाक्य टाकतो. इकडं तिकडलं काही लिहिल्यापेक्षा जे आपण शिकलो फक्त तथ्याबद्दल लिहायचं. दर्शनाबद्दल जी पण माहिती लिहायची ती दर्शनाबद्दल, प्रश्न दर्शनाबद्दल विचारलं ना तर एक्स्ट्रा माहिती पण दर्शनाबद्दलच आली पाहिजेत. असं नाही की दर्शन विचारलं ना तुम्ही गुण कर्म याची माहिती सांगता, नाही, तुम्ही दर्शनाची माहिती सांगा. मग तुम्हाला जर काय एक्स्ट्रा पॉईंट वाढवायचं, तुम्ही आयुर्वेदावर प्रभाव सांगा ना, किंवा चारवाक दर्शनांनी हे आयुर्वेदाचा याच्यावर असा प्रभाव दिसते, याचा तसा प्रभाव दिसते, प्रत्यक्ष प्रमाणाचा स्वीकार दिसते. पण प्रत्यक्ष प्रमाण थोडंसं एक्सप्लेन करू शकता तुम्ही. त्यात आपण पेपर 2मध्ये आपण शिकणारच हो, याच्या पदार्थाच्या पेपर 2मध्ये आपलं प्रत्यक्ष प्रमाण आहेच. तर मग त्याच्यात थोडंसं सांगायचं की बा यांनी मानलं त्यांनी मानलं, तर हे स्वभाववाद आहे, इथं स्वभावात सांगितलं. तर स्वभाववादबद्दल तुम्हाला काही माहिती असलं, स्वभाववाद आपल्याला माहिती आहे, तर स्वभाववादबद्दल आपण थोडीशी एक्सप्लेनेशन द्यायचं. तर आपण कंटेंट वाढू शकतो. पण विषय काय आहे, वाढवायला किती पण वाढायचं म्हणते. आता इथं जर का मी जास्त लिहून ठेवलं असतं, मग तुम्ही म्हणलं असतं की बा चारवाक दर्शन लयच अवघड आहे, 9 दर्शन सर्वच इम्पॉर्टंट आहे का? इम्पॉर्टंट आहे, पण काय इम्पॉर्टंट आहे ते लक्षात घ्या. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं, हे महत्त्वाचं. यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. एकदम इझी आहे. किंवा जोपर्यंत जगत आहे सुखानं जगायचं, म्हणजे कर्ज काढायचं आणि मजा करायची. तर इझी आहे ना. ठीक आहे. नंतर येते जैन दर्शन. ठीक आहे. जैन दर्शन आता आपल्याला याचं संस्थापक माहिती आहे, भगवान वर्धमान महावीर येतं. नंतर याचे 2 पंथ राहतात, श्वेतांबर आणि दिगंबर. हे तर आपल्याला डेली लाईफमध्ये पण आपल्याला थोडी एवढी जनरल नॉलेज तर आपल्याला पण राहते. नंतर यांनी तत्वे किती मानली, यांनी प्रमाण मानले. प्रमाण कोणते मानले? प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि आगम. आगम म्हणजे आत्मोपदेश. म्हणजे यांनी किती प्रमाण मानले? 3 प्रमाण मागितले. आणि 7 द्रव्ये मानली. किती द्रव्ये मानली? 7. जीव, अजीव, आश्रव, बंध, सवर, निर्जरा, मोक्ष. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. हे आपल्याला MCQमध्ये पण विचारू शकतात. हे टॉपिक आले पाहिजेत ना तुमचे, हे टॉपिक आले पाहिजेत. बाकी माहिती, जनरल माहिती तर आपण याच्यात सांगितलेलीच आहे, आधी बघितलेली. पदार्थामध्ये, दर्शनमध्ये, पदार्थ निरूपण, दर्शन निरूपणमध्ये आपण ही सर्व माहिती बघतच आलेलो आहोत. ती परत इथं लिहायला काही अर्थ नाही. आपण आधी पाहिलेलं आहे ना, तेच इथं ॲड करायचं फक्त. ठीक आहे. नंतर 9 पदार्थ मानले. 7 द्रव्य, 9 पदार्थ. 9 पदार्थ म्हणजे काय? हे 7 द्रव्य प्लस पाप आणि पुण्य. हे सर्व 7 म्हणजे जीव, अजीव, आश्रव, बंध, सवर, निर्जरा, मोक्ष. हे सर्व 7 द्रव्य आणि पाप आणि पुण्य एक्स्ट्रा 2 पदार्थ. हे किती मानले? 9 पदार्थ मानले. कोण मानले? जैन दर्शनांनी. हे आपण पदार्थ निरूपणमध्ये ऑलरेडी बघितले. रत्नत्रयी काय? यांनी रत्नत्रयी मानली. काय? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र. तर सम्यक दर्शन काय? सम्यक दर्शन म्हणजे धर्मग्रंथाचे वाचन करणे, मनन करणे आणि चिंतन करणे. सम्यक ज्ञान म्हणजे काय? प्रमाणांची सर्व तत्वाचे ज्ञान मिळवणे. म्हणजे काय? प्रमाणांनी सर्व तत्वाचे ज्ञान मिळवायचं. म्हणजे जे पण मिळवायचं ते कशाने मिळवायचं? प्रमाण म्हणजे पुराव्यांनी प्राप्त करायची जी पण माहिती करायची. हे कोणाचं म्हणणं आहे? जैन दर्शनाचं म्हणणं आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर आपल्याला हे येऊ शकते, MCQ पण येऊ शकते की रत्नत्रयी कोण मानली, रत्नत्रयी कोण मानली, त्रिविध दुःखे कोणी मानली, त्रिविध दुःखे कोण मानलेली, त्रिविध दुःखे सांख्याने मानलेली आहे. तर असे विचारू शकतात. अष्टांग योग कोण मानला? अष्टांग योग दर्शनाने मानला. तर असे आपल्याला MCQ पण येऊ शकतात ना याच्यावर. तर किती मार्काचं वेटेज आले? 25 मार्काचं वेटेज आहे. तर कुठं आपल्याला ACQचे दृष्टीने विचार करायचा, जसं पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा याच्यात जिथं आपल्याला डिफरन्स दिसते, प्रत्यक्ष प्रमाणात जर का मतांतर दिसत, तर आपलं ध्यान ठेवायचं की बा इथं MCQ विचारू शकतात आपल्याला. ठीक आहे. तर MCQचं प्रिपरेशन अशी करत असतात, इथंच करत असतात, पण टॉपिक तोच आहे, पण कसा प्रिपेअर करायचा ते सांगते मी. ठीक आहे. सम्यक ज्ञान. बाकी तुम्हाला जर का तुम्हाला माझ्यावर भरोसा नसेल तर तुम्ही याची एक्स्ट्रा माहिती वाचू शकता. मग तुम्हाला काय होईल? कन्फ्युजन वाढत, हे पण नाही येणार, ते पण नाही येणार. थोडासा ट्रस्ट ठेवा. पेपर दिलेला आहे, पेपर व्यवस्थित आहे. जेव्हा सर्व सिलेबस होईल त्याच्या बाद जेव्हा तुम्ही पेपर लिहायला घेसाल, तुमचं काय, तुम्हाला चेक करायचं नंतर काय करायचं? तुम्ही सर्व शिकलं ना, तर जेवढं टॉपिक आहे त्याच्यावर तुमचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जर का सॉल्व्ह होऊ शकत असतील, त्याच्यावर जर का तुम्ही लिहू शकत असाल व्यवस्थित, याचा अर्थ आपली राईट डायरेक्शन चालू आहे.
हेच प्रश्न येणार. तर हेच फक्त आता मी तुम्हाला कसं प्रेझेंट करायचं ते मी सांगतच आहे ना. मी आता तुम्हाला आता मी जसं सांगितलं तसं छोटे छोटे पॉईंट मी सांगत होते तुम्हाला एक्सप्लेन करताना. ठीक आहे. नंतर ते सम्यक ज्ञान म्हणजे प्रमाणाने सर्व तत्वाचे ज्ञान मिळवणे. ज्यामध्ये काय ते मती, श्रुत, अवधी, मन पर्याय आणि केवल ज्ञान. काय ते मती, आता हे अवघड म्हणजे हे थोडं लक्षात ठेवावं लागेल. मती, श्रुत, अवधी, मन पर्याय आणि केवल ज्ञान हे काय तर सम्यक ज्ञान मिळवायचे प्रमाण येतं. मती म्हणजे काय आपलं मन किंवा बुद्धी, श्रुत म्हणजे ऐकून, अवधी म्हणजे कोणत्या काय, मन पर्याय, नंतर केवल ज्ञान, नंतर ते सम्यक चरित्र. काय म्हणलं, रत्नत्रयी मानली. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चरित्र. सम्यक दर्शनबद्दल आपण सांगितलं, सम्यक ज्ञानबद्दल सांगितलं, आता सम्यक चरित्र. तर सम्यक चरित्र काय, सम्यक चरित्रमध्ये सदाचाराचे पालन करायचे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे आपण याच्यात पण बघितलेलं. तर कशात बघितलेलं, तर यम, नियम, आसन तिच्यात आपण बघितलेलं. हे कशात आहे, अष्टांग योगमध्ये. तर रिलेट करायचं सर्व. वाद काय, अनेकांतवाद, शादवाद, सप्तभंगन्वयवाद. तर आता हे काय येतं, हे तुम्ही वाद जे येतं ते आपल्याला पेपर 2मध्ये येणारच येतं. तर अनेकांतवाद आपण तिथं डिटेलमध्ये बघणार आहोत, ते डिटेलमध्ये बघणार आहोत. जेव्हा तुम्ही पेपर देसाल तेव्हा तुम्ही पेपर 1 पेपर 2 दोन्हीचा अभ्यास करून वाचाल ना. जेव्हा पेपर 2 आपला होईल तेव्हा तुम्हाला अनेकांतवादबद्दल माहिती असेल, शादवादबद्दल माहिती असेल किंवा तुम्हाला ऑलरेडी माहिती असते. तर ती इथं लिहायची ना. तुम्ही म्हणसाल की बा जैन दर्शन किंवा तर फक्त एवढंच लिहायचं का, नाही, एवढं नाही लिहायचं. हे तर लिहायचंच, हे इम्पॉर्टंट टॉपिक येतं. पण लिहायचं कसं ते पेपर प्रेझेंट करता आला पाहिजे ना तुम्हाला. ठीक आहे. नंतर येते वाद, अनेकांतवाद. आयुर्वेदावर काय प्रभाव आहे, प्रमाणांचा स्वीकार आहे, सम्यक चरित्राचा स्वीकार आहे, अनेकांतवादाचा स्वीकार आहे. आता याला तुम्ही लिहू शकता, प्रमाण यानं मानलेले, ते मानलेले, तेवढं शब्द आपण तेवढी वाक्य रचनात आपण तयार करू शकतोच. ठीक आहे. नंतर नेक्स्ट येते बौद्ध दर्शन. ठीक आहे. वैदिक कर्मकांडे काहीच होत नाही. त्यांचं म्हणणं आहे, बौद्ध दर्शनाचं म्हणणं आहे की वैदिक कर्मकांडांनी काहीच होत नाही. म्हणजे वैदिक कर्मकांड कोणती, म्हणजे आपलं जे पूजापाठ वगैरे म्हणतात ते, त्यांना काहीच होत नाही. ज्ञानाबरोबरच आचरण मार्गानेच मुक्ती प्राप्त होते. म्हणजे काय की आपलं नॉलेज आहे त्याच्यासमोर आपण जर का आपलं आचरण जर का व्यवस्थित केलं तर त्यानेच मुक्ती प्राप्त होते. याचे संस्थापक कोण होते, याचे संस्थापक होते गौतम बुद्ध. यांनी तत्व काय सांगितले, यांनी आर्य सत्य सांगितली. आता हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. काय सांगितली, आर्य सत्य कोणी सांगितली, बौद्ध दर्शनाने. बौद्ध दर्शन म्हणजे कोणी सांगितली, गौतम बुद्धांनी सांगितली. तर याच्यात आर्य सत्य काय येतं, चतुर्विध आर्य सत्य येतं. चतुर्विध आर्य सत्य ही कोण सांगितलेली इथं, ही गौतम बुद्धांनी सांगितलेली. तर चतुर्विध आर्य सूत्र काय, तर दुःख समुदय, दुःख निरोध मार्ग. किंवा दुःखाची पण भेद लिहू शकतो आपण. हे दुःख म्हणून पण लिहू शकते. दुःख म्हणजे काय, व्याधी. दुःख समुदय म्हणजे काय, व्याधीचे कारण. दुःख निरोध म्हणजे काय, औषधी. दुःख निरोध मार्ग म्हणजे काय, चिकित्सा. आता हे आपल्याला याच्यात पण येते. मी रोग परीक्षा शिकलो होता आपण कशात, अष्टांग हृदयाच्या टॉपिकमध्ये रोग परीक्षा येते, अष्टांग हृदयाच्या पहिल्या अध्यायामध्ये. तर आपण त्याचे लेक्चर अपलोड केलं होतं. त्याच्यामध्ये पण आपण ते लक्षण, रूप, दमा, हे बघा आपल्याला आपण याच्यात बघितलं होतं. कशात, आपलं जे अष्टांग हृदयाचा पहिला अध्याय आहे त्याच्यामध्ये बघितलं होतं आपण, निदान, पूर्वरूप, रूप, उपशय, संप्राप्ती. तर हेच कुठं मानलेलं आहे, हेच त्यांनी सांगितलेलं होतं. व्याधीचे कारण, औषधी आणि चिकित्सा. ठीक आहे. नंतर येते आर्य अष्टांगिक मार्ग हे पण आहे. आर्य अष्टांगिक मार्ग कोणी सांगितले, आर्य अष्टांगिक मार्ग काय, सम्यक दृष्टी, संकल्प, वाक, कर्मांत, अजीविका, व्यापार, स्मृती, समाधी. हे अष्टांग योग सारखेच येतं. म्हणजे योग दर्शन आणि बौद्ध दर्शन तुम्हाला भरपूर सारखं दिसेल, पण तुम्हाला शब्द लक्षात ठेवायचे, अर्थ समजून घ्यायचा. ठीक आहे. नंतर ते दुःखाचे कारण काय, तर दुःखाचे कारणे सांगितले तर अविद्या, संस्कार, विज्ञान, नामरूप, षडायतन, नंतर स्पर्श, वेदन, तृष्णा, उत्पादन, भव, जाती, जरा, मरण. हे सर्व काय, तर या सर्व कारणाने आपल्याला काय होते, दुःख होते. या सर्व गोष्टीमुळं अविद्या म्हणजे आपल्याला जर काय ज्ञान नसलं तर आपल्याला दुःख होऊ शकते. नंतर संस्कार जर का आपले व्यवस्थित नसेल तर होते. विज्ञानाचे आपल्याला ज्ञान नसेल तर आपल्या दुःखाचे कारण होते. नंतर वाद कोणता मानलेला आहे, यांनी क्षणभंगुरवाद, संधातवाद आणि संतानवाद मानलेला आहे. ठीक आहे. नंतर याचं प्रमाण कोणते येतं, प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण मानलेलं आहे. तर हे बघ,
आयुर्वेदामध्ये काय, आयुर्वेदावर काय प्रभाव आहे, बौद्ध दर्शनाचा, चतुर्विध आर्य सत्यांचा व्यावहारिक उपयोग आपण आयुर्वेदात करतो, अहिंसेचा आपण स्वीकार केलेला आहे कशात, सद्वृत्त धर्माचरणमध्ये, क्षणभंगुरवादाचा आपण स्वीकार केलेला आहे. तर हे काय बौद्ध दर्शनबद्दल माहिती. तर एकदम सिम्पल आहे. जास्त तुम्ही जेवढं हार्ड करसाल ना तेवढं तुम्ही कन्फ्युजन करसाल आणि तेवढं तुम्ही नाही का म्हणजे जेवढं होतं तेवढं आउटपुट नाही काढू शकणार तुम्ही. तुमच्याकडे टाईम कमी आहे, आता आपल्याकडे वेळ कमी आहे. तुम्ही जेवढं मी सांगतो तेवढंच करा आणि हे करू नका. आता मी नेक्स्ट लेक्चरपासून मी तुम्हाला परत ह्या गोष्टी सांगणार नाही. ह्या गोष्टी असं समजा की मी दर लेक्चरचं हेच महत्त्व आहे की बा मी जसं सांगते, काय सांगते ते पकडा तुम्ही, की मी सांगत काय आहे, तुम्हाला करायचं काय, ते सर्व आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता मी 2-4 वेळा कंटिन्यू झाले मी तुम्हाला या याच्यात नाही का सांगते काहून सांगते की एकदा तुमच्या माइंडमध्ये एकदा बसलं. आपल्या माइंडला काय, एकदा कोणती गोष्ट सांगितली तर आपण ते ऐकत नाही. 3-4 वेळा जेव्हा ऐकली तेव्हा आपण कुठं एकदा त्याच्यावर विचार करतो. ठीक आहे. तर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण समोरचा टॉपिक बघू. आता आपण काय बघितलं, आयुर्वेद निरूपण. आपण काय काय बघितलं आता थोडं रिवाईज करू. आयुर्वेद निरूपण. आता हे कसं आहे, हे नवीन टॉपिक राहतात. नवीन टॉपिक पचायला थोडेसे टाईम लागतात. तर ज्याने वाचलेलं आहे त्याला समजा सोपं पडते किंवा परत सर रिपीट काऊन करत येतं. तर रिपीट याच्यासाठी करत येतं की जे पहिल्यांदा वाचत आहे त्याला समजलं पाहिजेत नाही काय आहे ते. एका वेळेस नाही समजणार. 2-3 वेळा जर का मी रिपीट करत आहे. मी योगदर्शनच्या बाबतीत पण सांख्यदर्शन रिवाईज केलं. का केलं की याच्यासाठीच केलं की लक्षात राहावं म्हणून. नंतर आयुर्वेद निरूपण, दर्शन निरूपण आणि नंतर आपण दर्शनाचे आस्तिक दर्शन, आस्तिक आणि नास्तिक आपण 2 दर्शन बघितले. आस्तिकमध्ये आपण 6 बघितले आणि यामध्ये 3 बघितले. ठीक आहे. तर आपण हे पूर्ण 9 दर्शन खतम केले. तर याच्यातलं आपण सांख्य आणि योग दर्शन आपल्याला याच्यावर डिफरन्स विचारलेला आहे. तर डिफरन्स याचा लक्षात ठेवायचा काय आहे ते आपण आधी पण बघितलेलं आहे. सांख्य आणि योगमधला डिफरन्स आपण त्याच्यावर जास्त ध्यान द्या. ठीक आहे. नंतर आपले पॉईंट काय येतं की कोणत्या योगमध्ये काय नवीन पॉईंट सांगितलेला आहे, कोणत्या दर्शनाचं काय महत्त्व आहे, दर्शनाचं नेमकं त्याचा सिद्धांत काय आहे, नेमकं त्याचं म्हणणं काय ते समजून घ्या. तुम्ही पाठ करण्यापेक्षा समजून घ्या. समजून घेतलं असं तुम्ही लिहू शकता ना, एक्सप्लेन करू शकता. जर का तुम्हाला एखादा टॉपिक समजलेला असला तुम्ही त्याच्यावर बोलू शकता ना. तसं जर राहते एखादा टॉपिक तुम्हाला समजला असेल की तुम्ही त्याच्यावर लिहू पण शकता. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू. ऑल द बेस्ट. ठीक आहे. व्यवस्थित अभ्यास करा. डेलीचे काम डेली खतम करा आणि काळजी नका करू. नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया. ठीक आहे.